कोर्टाच्या आदेशानंतर देखील बच्चू कडू आंदोलनावर ठाम आहेत। आम्ही आंदोलन स्थळ रिकामं करतो, पण आमची व्यवस्था तुरुंगात करा, असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनावर ठाम असल्याचं बच्चू कडूंनी सांगितलं। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत नागपुरातले आंदोलन स्थळ रिकामं करा असे आदेश नागपूर खंडपीठाने दिले होते। कोर्टाचे आदेश घेऊन पोलीस घटनास्थळी आलेले आहेत, पण पोलिसांना आंदोलकांनी परत पाठवलं। पोलिसांसोबत आंदोलकांची बाचाबाची देखील झाल्याचं पाहायला मिळालं। न्यायालयाच्या माध्यमातून होत असेल तर हे अतिशय वाईट आहे। एका बातमीवरून न्यायालय आदेश करतं, निर्णय घेतं, आम्ही ते सगळं मानायला तयार आहे। पोलिसात आम्ही सांगतोय आम्ही इथून तुम्ही म्हणाल तिथं जायला तयार आहे, पण व्यवस्था तुम्हाला जेलाची करावी लागेल ना। म्हणून आता आपण पोलिसांची वाट पाहू, पोलिसांची वाट पाहून त्याचं जेल आपल्याला नेण्याची ती काय व्यवस्था करते, कारण कोणाजवळच गाड्या घोड्या नाहीये। आम्ही इथं थांबाची आमची मानसिकता नाही, न्यायालयाचा अपमान आम्ही करू इच्छित नाही, परंतु आता इथल्या सगळ्या व्यवस्था इथून आम्हाला कुठं न्यायचं आहे ते पोलिसांची जबाबदारी आहे। ती पोलिसांची जबाबदारी त्यांनी पूर्ण करावी। प्रत्येक कार्यकर्ता तुम्ही म्हणाल त्या गाडीत बसायला तयार आहे, तुम्ही ते व्यवस्था करावी। न्याय व्यवस्था म्हणजे काय ब्रह्मदेव नाही, न्यायालय म्हणजे काय ब्रह्मदेव नाही। अरे पहिल्यांदा सत्याग्रह आणि त्या सत्याग्रहाच्या माध्यमातून संविधान निर्माण झालं आणि त्या संविधानाच्या नंतर मग न्याय व्यवस्था आली। आणि आज सत्याग्रहालाच न्याय व्यवस्थेनं जर आव्हान दिलेलं असेल तर एकूणच आमची न्याय व्यवस्था सुद्धा भरकटत चालली की काय याचा सुद्धा विचार करावा लागेल। आणि न्यायमूर्ती लोया हे त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे, कारण न्यायमूर्ती लोयाचा सुद्धा याच न्याय व्यवस्थेनं अशाच पद्धतीनं बळी घेतलेला आहे। तुमचा सातबारा कोरा करायचा काय नाही हे त्यांनी आधीच ठरवलेलं आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीनं शिखंडीचा डाव खेळायला लागलेले आहेत। मला सरकारमध्ये जे कोणी मोरके आहेत मला माहिती आहे, अशा पद्धतीनं शिखंडीचा डाव जर खेळणार असाल तर कमरेला चड्डी सुद्धा शिल्लक राहणार नाही, हे लक्षात ठेवा। गाड्या लावा, आमची सगळी शेतकऱ्यांची पोरं जेलमध्ये जायला तयार आहे। ऐकतर आणि भावांनो, जेल बरोबर होईल, जेल बरोबर होईल, नाटकी हे बाबा बसता बसा 2 मिनिट, जेल बरोबर होईल तो नाटकी जेल बरोबर होता कामा नये। आपल्यापैकी कोणीही जामीन स्वीकारणार नाही, लुटोपुटोची लढाई करायची नाही, जेलमध्ये जायचं म्हणजे जायचं, माघार घ्यायची नाही। ऐकत आहे सगळ्यांची। मुंबईचं एक आंदोलन, जरांगे पाटलांचं आंदोलन, ज्या प्रकारे त्याच्यावर दबाव आणला तोच पॅटर्न शेतकरी आंदोलनावर ते वापरतील अशी शंका आम्हाला काल होती। आज कोर्टाचे आदेश आले, ती शंका खरी ठरलेली आपल्याला आज दिसते। भावांनो, ही लढाई ही आता आपण जर सोडली, आपण इथे चूक केली तर यापुढे या महाराष्ट्रामध्ये कोणताच